मित्रांनो नमस्कार। लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आदिती तटकरे यांनी म्हटले आहे। मी या खात्याची मंत्री असेपर्यंत असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्या म्हणाल्या। तशा काही तक्रारी आल्या तर सरकार पुढील निर्णय घेईल, पण अद्याप तसा तक्रारी दाखल झालेला नसल्याचा दावा देखील तटकरे यांनी केला आहे। लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करून त्यातील महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे। मात्र त्यावर आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे। लाडकी बहीण योजनेचा GR काढला त्यावेळी त्यात काही नियम दिले होते। त्या नियमानुसारच सर्व महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला असल्याचा दावा आदिती तटकरे यांनी केला आहे। सर्व नियमामध्ये बसणाऱ्या महिलांनाच लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यात आले असल्याचा दावा देखील त्यांनी केला। लाडकी बहीण संदर्भात नियम बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचे देखील तटकरे यांनी म्हटले आहे। एका घरातल्या केवळ 2 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल अशा प्रकारचा कोणताही नियम नसल्याचे देखील तटकरे यांनी म्हटले आहे। राज्यामध्ये 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी असू शकतात असे आम्ही सुरुवातीपासून म्हटले होते। सध्या 2,34,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचा दावा तटकरे यांनी केला आहे। पुढील अर्थसंकल्प अधिवेशनात महिलांना 2100 रुपये लाभ देण्याचे महायुतीने कबूल केलेले आहे। त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची घोषणा करणार असल्याचे देखील तटकरे यांनी सांगितले आहे। तर ही होती मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल नवीन माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।